आज गुढीपाडव्या निमित्त येता पहिली विद्यार्थ्यांचा प्रवेश उत्सव या ठिकाणी हा संपन्न कार्यक्रम होत आहे। त्या कार्यक्रमाचा आपण सगळेजण पालक आपल्या पाल्यांना घेऊन या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल प्रथम तुमचं सर्वांचं धन्यवाद तुम्हाला देतो। आणि आज सांगायचं झालं तर आज गुढीपाडवा आपल्याला माहिती आहे की कुठलीही इमारत जर भक्कम उभा करायची असेल किंवा येणारे जे काही संकट असतील, वारा ऊन वारा भूकंप असेल, त्यातून जर इमारत टिकायची असेल तर त्या इमारतीचा जो पाया आहे हा पाया भक्कम असणं गरजेचं आहे। आणि आपण काय करतो की पाया भक्कम करतो तरच आपली इमारत चांगली राहते। तसं या मुलांच्या आयुष्यातील यांच्या जीवनातील पहिली म्हणजे हा पाया आहे। आणि हा जर पाया कच्चा राहिला तर ही इमारत जी विद्यार्थ्यांची आयुष्याची इमारत आयुष्यभर त्यांची डळमळीत राहते। म्हणून यांचा हा जो पाया आहे हा पाया भक्कम होणं गरजेचं आहे। पहिलीच्या वर्गात आपली जर परिस्थिती आठवली आपण आपल्या पहिलीच्या वर्गात आपण शाळेत जात असताना कसं जात होतो, किती रडत होतो, पुन्हा आई पप्पा चार मुलं हातापायाला उचलून पालखी करून आपल्याला शाळेत नेत होते। मार काठीचा असायचा तरी सुद्धा आपण त्या माराचा विचार न करता एवढी पालखी करून उचलून नेत आले, त्यातनं सुद्धा झुकांडी देऊन पळून जात होतो। म्हणजे एवढी आपण त्या शाळेबद्दल धास्ती होती, भीती होती। आज या मुलांना शाळेबद्दल भीती नाही। आज तुमच्यावर येताना बघा आनंदाने उड्या मारत अगदी चेंडवासारख्या आज बालवाडी आहे। मुलांची भीती या बालवाडीमध्ये जवळजवळ संपूर्ण म्हणजे 100% पूर्ण कमी झालेली आहे। आणि त्यामुळे शाळा म्हणजे काय वेगळं असं काही त्यांना आपल्या जीवनामध्ये वाटत नाही। आपल्या जीवनामध्ये मात्र शाळा म्हणजे काहीतरी वेगळं आहे अशी धास्ती होती। आज या मुलांना नाही, कारण ही भीती अंगणवाडीमध्ये त्या मुलांची कमी झालेली आहे। आज मुलं अतिशय आनंदाने शाळेमध्ये आलेली। आज या प्रवेश उत्सवानिमित्त तुम्हाला सर्व पालकांना सूचना करू इच्छितो की पहिली आणि दुसरी या 2 वर्षी आपल्या मुलांना कधीच शाळेचा एक दिवस म्हणत नाही 1 तास मुलांना घरी ठेवून द्यायचं। पहिलीच वर्ष आणि दुसरीच वर्ष यांच्या आयुष्याला यांच्या जीवनाला कलाटणी देणार हे आहे। आज या गुढीपाडव्या निमित्त या मुलांची आज आपण म्हणजे या पहिलीच्या मुलांची आज गुढी उभा करायचं। या मुलांचं मन कसं असते बघा तुम्ही सगळ्यांना, या मुलांचं मन कसं असतं, नुकतंच उमललेल्या फुलागत असतं, सकाळी सांडलेल्या दवागत असतं, धोधो कोसळणाऱ्या पावसागत असतं, आभाळातल्या सप्तरंगी कमानीगत असतं, तुई नसणाऱ्या मोरागत असतं। आणि महत्वाचं म्हणजे कुंभारानं मळलेल्या मातीगत असतं। म्हणजे कुंभारानं मळलेली जी माती आहे ना चिखल जोपर्यंत ती ओली आहे तोपर्यंत त्याला आपल्याला आकार देता येईल। एकदा ती घट्ट झाली, ती माती घट्ट झाली की आपल्याला आकार देता येईल। त्या मुलांचं मन कसं आहे, या मळलेल्या मातीगत आहे। आणि म्हणून या मुलांना या वयातच ती ओली आहे तोपर्यंत आपल्याला त्यांना आकार देतात आणि आकार देण्याचं काम हे आपण पहिली दुसरीच्या या भागामध्येच करत असतो। म्हणून शक्यतो या मुलांना आपण पहिली दुसरीला असताना थांबवायचं नाही। त्यामध्ये मुलांना हसू द्या, खेळू द्या, हसत खेळत शिकू द्या, गाऊ द्या, नाचू द्या, गात नाचत शिकू द्या, तोडू द्या, जोडू द्या, तोडत जोडत शिकू द्या। आणि त्यांना नाना प्रश्न विचारू द्या, प्रश्न विचारत शिकू द्या, तोडू द्या, जोडू द्या, तोडत जोडत शिकू द्या। आपल्या घरामध्ये आपण एखादं या मुलांना एक खेळणं आणले, एक 7-8 हजाराची किंमत आहे, इतकं महाग किमतीचं तुम्ही खेळणं आणले, 5,000चं 7,000 किंवा 10,000चं खेळणं आणले आणि एका तासात त्या खेळण्याचा त्यानं खुळखुळा केला। म्हणजे खेळणं मोडून टाकलं, त्याचा अवयव सगळे बाजूला करून टाकल्या सगळे। तुम्ही का बसलाय काय असं बळजबडतो त्या मुलाला, असं बळजबडतो त्या मुलाचा खुळखुळा करून टाकतो। आपण असं कधी विचार करतो त्या मुलग्यानं खेळणं का मोडलं असेल, त्याच्या पाठीमागला आपण निर्देश बघत नाही। त्या मुलग्याला एक जाणीव जागृती असते, म्हणजे नवीन गोष्ट काहीतरी बघायचं असते त्याला। हे चालतंय कसं, हे पळतंय कसं, हे फिरतंय कसं हे त्याला बघायचं असते, त्याला शोध घ्यायचा असते। आणि मग त्याचा शोध घेताना ते सर्व मोडून टाकते। आणि मग हा मुलगा लहानपणी एखादा शास्त्रज्ञ होणार असतो। त्याला लहानपणीच आपण काय केलेलं असतंय,
शास्त्रज्ञांचा काय केलेला असतोय, गवंडी करून टाकतोय. कधी तुम्ही फुटल्यानंतर काहीतरी खेळणं आणलं, काहीतरी आणलं आणि तिला हात नको मारताचा त्यामध्ये ते खेळणंच येत नाही, बरं नाही. तर त्या मुलांचा उद्देश त्या खेळण्याला महत्व देऊ नका, त्याच्या पाठीमागे कारण बसणं गरजेचं आहे. ही मुलं थॉमस एडिसनची तुम्हाला गोष्ट सांगतो बघा. हा शाळेमध्ये म्हणजे शाळेत असताना त्यांच्या सरांनी त्यांच्या आईला एक चिठ्ठी दिली मुलाबरोबर, आणि हा मुलगा घरी गेला, आईला चिठ्ठी दाखवली, आईने चिठ्ठी वाचली. मुलगा म्हणला आई चिठ्ठीत काय लिहिले. आई म्हणली मुलग्याला म्हणजे थॉमस एडिसनला की सरांनी या चिठ्ठीत लिहिले की तुमचा मुलगा इतका हुशार आहे, इतका हुशार आहे की त्याला शिकवण्या इतपत आमच्या इथं शाळेत कोणी शिक्षक नाही, इतकी त्याची बौद्धिक क्षमता खूप उंच आहे, आणि तेव्हा तुम्ही या मुलग्याला घरातच शिकवा, शाळेत पाठवू नका असं लिहिलं होतं. आणि मग त्यांची आई टीचर होती, म्हणजे क्लास घेत होती. त्यांच्या आईनं काय केलं, त्या मुलग्याला घरातच शिकवायला चालू केलं. घरात पुस्तकं जे जे लागतील ते आणून द्यायचं. हा एडिसन मोठा झाला, जगामध्ये प्रसिद्ध झाला. घरामध्ये ट्रंकमध्ये त्यांच्या शिक्षकांनी दिलेली चिठ्ठी जी होती ना ती त्याच्या हाताला सापडली, आणि मग ती चिठ्ठी घेतली आणि वाचायला लागला. तर त्याच्यामध्ये काय लिहिलं होतं म्हणजे शिक्षकांनी की तुमचा मुलगा मतिमंद आहे, आणि मतिमंद असल्यामुळं तुमच्या मुलग्याला आम्ही शिकवण्यास पात्र नाही, तो तुमच्या मुलग्याला आम्ही शिकवू शकत नाही, असं त्या चिठ्ठीमध्ये शिक्षकांनी लिहिलं होतं. त्यावेळेला त्या थॉमस एडिसनच्या डोळ्यामध्ये अश्रू आले की माझी आई किती ग्रेट आहे. त्यांच्या आईनं असं सांगितलं नाही तू मतिमंद आहे, तुला काय जमणारच नाही. म्हणजे बघा, मतिमंद असणारा मुलगा जगामध्ये प्रसिद्ध झाला. म्हणजे पालकांच्या सुद्धा बऱ्याचशा काही जबाबदाऱ्या आहेत. आपल्या मुलग्याला कमी लेखू नका, माझ्या मुलग्याला जमणारच नाही असं नाही कधी. त्याच्यातल्या अंगात काय गोष्टी आहेत म्हणजे क्षमता, त्या क्षमता पालकांनी सुद्धा जाणलं पाहिजे, आणि जाणून काय केलं पाहिजे, या मुलांना आपण प्रोत्साहित केलं पाहिजे. त्यांना कधीच त्याच्यामध्ये न्यूनगंड निर्माण होईल असं कधीच आपण आयुष्यात वागायचं नाही. उदाहरण सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याकडे एक कार्यकर्ता आला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणाला, साहेब मला साहेब व्हायचं होतं, परंतु माझ्या परिस्थितीमुळं मला काही साहेब होता आलं नाही, माझ्या परिस्थितीमुळे मला शिकता आलं नाही, आणि शिकता न आल्यामुळे मला काही साहेब होता आलं नाही, असा तो कार्यकर्ता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले. त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या कार्यकर्त्याला म्हणाले, तुला शिकता आलं नाही ना, ठीक आहे, तू आता असं कर की तू तुझ्या मुलग्याला इतकं शिकव, क्लास 1 अधिकारी बनव, आणि तू आणि तुझी मी साहेबाचा बाप आणि साहेबाची आई हो. त्या कार्यकर्त्याने असं केलं की आपल्या मुलग्याला इतकं शिकवलं की त्यांचा मुलगा IAS अधिकारी झाला, आणि तो कार्यकर्ता साहेबाचा बाप होता.